हॅलो गाईज, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आणि आपण मागच्या व्हिडिओत वाल्मिकी आश्रम बघितला आणि या व्हिडिओत आपण बघणार आहोत कुरुक्षेत्र, जिथे महाभारत घडलं तिथे आपण आज जाणार आहोत। आणि ही आमची पब्लिक आणि इथे आम्ही गुरुद्वारमध्ये गेलेलो आणि इथेच आम्ही जेवण वगैरे करून मग कुरुक्षेत्रात ब्रह्मा सरोवर आहे आणि ब्रह्मा सरोवरात हा खूप छान असं मंदिर आहे, तुम्ही बघू शकता। मंदिर में चलो हमारे साथ। अभी यहाँ से हम चल के जाने वाले हैं। हेलो गाइस, आप लोग कहाँ जा रहे हैं यहाँ पे बताइए। पवन के यहाँ जा रहे हो, चलो। तो गाइस, हम थोड़ी देर में हनुमान जी की मूर्ति देखने जाने वाले हैं। सो गाइस, आई कांट टेल यू की किती भारी वाटतं ते तुम्ही बघू शकता। मी स्वतःला लक्की म्हणते की मी इथे आले आणि माझे इथे या भूमीला पाय लागले, खूप छान वाटतंय। सो गाईज, आम्ही ते फर्स्ट टाईम आलेलो आणि हा आमचा सुंदर क्षण आम्ही कधीही विसरू शकत नाही असा होता, तुम्ही बघू शकता। हॅलो गाइस, ही बघा यमुना नदी, जिथे कृष्ण भगवान घेऊन वासुदेव जात होते पाण्याचा, तेव्हा त्यांचा अर्धा लागतो नदीला, तेव्हा पाण्याचा प्रभाव एकदम कमी होऊन जातो। यमुना नदी। तर गाईज, आता आपण आलोय द्रौपदी कूप। तर तुम्हाला माहितीच असेल की या विहिरीत द्रौपदी या पाण्याने आंघोळ करायची आणि दुशासनच्या रक्ताने तिने केस धुतलेली या विहिरीत, तर तुम्ही बघू शकता। आणि हा क्यूटसा माकड मंकी खूप क्यूट होता, तर मी त्याची छोटीशी क्लिप ॲड केली इथे। तर गाईज, आता आपण आलो आहे ज्योतिसरमध्ये आणि ज्योतिसरमध्ये आपण अक्षय वटवृक्ष बघायला आलो आहे, जिथे श्रीकृष्णाने अर्जुनाला गीतेचा उपदेश दिलेला, तर तुम्ही बघू शकता। त्यानंतर आम्ही ते या वटवृक्षाला प्रदक्षिणा घातल्या आणि तुम्ही बघू शकता। बताते जो कि 18 दिन तक चला। 18 अध्याय गीता के हैं, 700 श्लोक है प्रभु जी उसके अंदर। आज जितना भी श्रद्धालु इधर में दूर दराज से आता है, चाहे वो मुंबई से आता है, दिल्ली से आता है, चंडीगढ़ से आता है, पंजाब से आता है, MP से आता है, हरियाणा से आता है, वो भारत का किसी भी कोने से आता है। और आने के बाद उसके मन में एक ही सवाल होता है कि मैं जब भी कुरुक्षेत्र की भूमि पे जाऊंगा और फिर उधर में जाके ये सवाल करूंगा। उनका सवाल होता है प्रभु जी सीधा साधा सा कि हमको वो लाल मिट्टी तो बताइए कि किधर है, क्योंकि उस समय बहुत ही भयानक युद्ध हुआ था और युद्ध के कारण ही वो पूरा का पूरा धरती लाल हो गया। लेकिन आज वो लाल धरती इधर में हमको अभी दिखाई नहीं देता है। उस जमाने में बताते हैं कि उस समय इधर में ना तो किसी का मकान था, ना किसी का घर था, ना कोई गांव था, ना कोई शहर था। ये बिल्कुल एक बंजर जमीन था कि जिधर में महाभारत का युद्ध लड़ा गया, के लिए अमर हो गया। तभी इस पेड़ का नाम पड़ा अक्षय वट। तो बहुत सारे श्रद्धालु आते हैं, पेड़ को नमस्कार करते हैं और जो उनका मनोकामनाएं होता है वो यहाँ से पूर्ण किया जाता है।
तर गाईस तुम्ही बघू शकता इथे भीष्म कुंड आहे आणि इथे छोटंसं मंदिरसुद्धा आहे, तर मी त्याची क्लिपसुद्धा टाकली आहे, तर तुम्ही नक्की बघा. आपल्याला आठवण पडतं ना. त्यानंतर आम्ही इथे हनुमानाची खूप मोठी मूर्ती आहे, तुम्ही बघू शकता, ती आम्ही बघायला आलो आहे. खूप मोठी आणि सुंदर अशी मूर्ती होती ही. त्यानंतर आम्ही इथे देवी खूप भद्रकाली मंदिर आहे, खूप छान होतं, तुम्ही बघू शकता.